नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण घोसाळ्याची म्हणजेच गिलक्याची हिरव्या वाटणातील पातळ भाजी बनवणार आहोत. अतिशय चमचमीत लागते, झटपट तयार होते. अशा पद्धतीने हिरव्या वाटणातील गिलक्याची भाजी नक्की करून पहा. तर बघूया. सुरुवातीला घेतले आहेत गिलके. तर बाजारातनं अशी हिरवीगार आणि आतून मऊ अशी कोवळे गिलके पाहायचे आणि देठाकडील भाग काढायचा आणि गिलक्याच्या अशा बारीक फोडी तयार करून घ्यायच्या. काही भागामध्ये याला गिलके किंवा काही ठिकाणी याला घोसाळे सुद्धा म्हणतात. अशाच पद्धतीने मी बारीक बारीक फोडी करून घेतल्यात. सर्व फोडी झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ह्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. धुवून झाल्यानंतर हे पाणी काढून घ्यायचं आहे. गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये वाटणासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. अर्धी वाटी शेंगदाणे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सतत चालवत खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता हे बाजूला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. एका मिक्सरच्या जारमध्ये 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या. मिरच्या आणि लसूण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि 1 चमचाभर घ्यायचं आहे जिरं. थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी यात ॲड करत आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर मी त्याची अशा पद्धतीने साल काढून घेतली आहे. मिक्सरमध्ये 1 वाटी पाणी घालून हे शेंगदाण्याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. छान असं एकजीव झालं पाहिजे. पातळसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी गॅसवर ठेवली कढई आणि त्यामध्ये घ्यायचं आहे तेल. तेल व्यवस्थित तापलं आहे. त्यामध्ये आता ॲड करायचे आहेत 1 चमचाभर मोहरी, चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे आणि हिरवी मिरची आणि लसणाची जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती ॲड करायची. गॅसची फ्लेम ही मिडियमच असू द्या. मिडियम फ्लेमवर तेलामध्ये ही मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. गिलके हे आरोग्यासाठी एकदम उत्तम आहेत. बॉडीमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढवणं थांबवतात, त्यामुळे हार्ट मजबूत राहते. 1 चमचा घालायची हळद. त्यामुळे गिलक्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. स्वच्छ धुतलेल्या या फोडी आता ॲड करायच्या आहेत. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं 1 ते 2 मिनटं. अगदी सहजपणे पचणारी ही फळभाजी आहे. व्यवस्थित परतून झाले आहे. आता त्यात ॲड करायचे आहे चवीपुरतं मीठ. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या हे मीठ. आणि आता यात मी ॲड करणार आहे पाणी. तर या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी ॲड केले आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ रस्सा हवा आहे भाजीचा, त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता. झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूया. तर भाजी ही छान मऊ अशी शिजली आहे. त्यानंतर जे आपण शेंगदाण्याचं वाटण मिक्सरमध्ये करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. वाटण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. गिलक्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपलं रक्तदाब नियंत्रित होण्यात मदत होते. झाकण न ठेवताच याला आता व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आली आहे. भाजी आपली कंप्लीट झाली आहे. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. भाकरीसोबत, भातासोबत अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.